दिव्यातील वार, पसरतो तेव्हा प्रकाश जेव्हा पेटते दिव्यातील वार, आणि रंगतो तेव्हा कार्यक्रम जेव्हा मिळते टाळ्यांची साथ, आणि रंगतो तेव्हा कार्यक्रम जेव्हा मिळते टाळ्यांची साथ. नमस्कार, माझे नाव कुमारी सृष्टी विकास थोरात. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे. आपण इथे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम गावातील नागरिक, इथे उपस्थित माझ्या महिला भगिनी व माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास, रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास. हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास, हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून अखेरीच स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरीत जगली असेल. स्वातंत्र्य या शब्दाचे मूल्य कित्येक शब्दात सांगता येणार नाही, एवढे मोठे आहे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र प्रजासत्ताक भारतात जन्म घेतलाय. या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही घातल्या घेतल्या, त्याबद्दल आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, इंडिया, हिंदुस्तान हे शब्द जरी कानावर पडले तरी आपली मान अभिमानाने उंच होते. तो तिरंगा जेव्हा आपल्या समोर फडकत असतो तेव्हा आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती राष्ट्रभक्ती, ती राष्ट्रभावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला होता. इंग्रजांच्या गुलामी राजवटीतून मुक्त झाला होता, स्वतंत्र झाला होता. परंतु त्या काळी आपल्या भारत देशाला स्वतःचे संविधान नव्हते. ते तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. 26 जानेवारी 1950 रोजी ते संविधान आपल्या भारत देशात लागू करण्यात आले. म्हणून आजचा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून संपूर्ण जगभरात, देशभरात साजरा केला जातो. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस. मित्रांनो, आजच आपल्या देशाला खरी सत्ता मिळाली होती. इंग्रज आपल्या देशावर 150 वर्ष राज्य करून गेले. त्यांनी आपल्या देशातील लोकांचा अनेक प्रकारे छळ केला. पण या अन्यायाला न जुमानता सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अगणित थोर महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती या देशाकरिता दिली. त्यांनी आपले घरदार, संसार, सुखाचा त्याग केला. या भारत मातेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. परंतु या ठिकाणी माझ्या मनाला प्रश्न पडतो, आपण प्रजासत्ताक स्वतंत्र भारतात राहतोय खरे, पण खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक स्वतंत्र झालोय का? 52 सेकंद राष्ट्रगीत म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. 26 जानेवारी 15 ऑगस्ट वंदे मातरम म्हणल्याने कोणी राष्ट्रभक्त होतं. आपली ही भूमी थोर संतांची, थोर महात्म्यांची, थोर क्रांतिकारकांची पावनभूमी आहे. त्यांनी आपले आदर्श विचार संपूर्ण जगाला दिले आहेत. परंतु या देशातच या संस्काराची पताका डळमळताना दिसून येत आहे. अनेक समस्यांनी तोंड वर काढले आहे. खून, मारामारी, दंगलबाज गुन्हेगारी, दहशत, असुरक्षितता, बालविवाह या सर्व समस्या आजही देशासमोर आव्हान म्हणून आहेत. मित्रांनो, आज आपल्या भारत देशात, राज्यात व आपल्या बीड जिल्ह्यात बालविवाहाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी व बंधूंना मी सांगू इच्छिते की बरेच पालक आपल्या मुला-मुलींचे बालवयात विवाह करत आहेत. त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. असंख्य मुला-मुलींचे शिक्षण अर्धवट होते असूनही ते मुलं उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. तर बालवयात विवाह झालेल्या मुलीच्या शरीराची पूर्णपणे वाढ झाल्यामुळे त्या बालमाता मृत्यू पावतात.
शकतात. काही पालक व्यसनाधीन असल्याने, काही कर्जबाजारी झाल्याने, तर काही बालवयात विवाह केल्यावर हुंडा कमी द्यावा लागतो म्हणून अनेक मुला मुलींचे बालवयात विवाह करतात. हे खूप चुकीचे आहे. तसेच एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यासारखे आहे. मी या व्यासपीठावरून सर्वांना आव्हान करते की बालवयात मुला मुलींचे विवाह करू नका. त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ द्या. तसेच मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 झाल्यावरच त्यांचा विवाह करा. इथे मी एक कविता सादर करू इच्छिते. अगं माझी आई नको करू लग्नाची घाई, अगं माझी आई नको करू लग्नाची घाई, अजून मी 18 वर्षाची नाही, कायद्याने हा गुन्हा ग बाई. अगं माझी आई, अगं माझी आई, अगं माझी आई, वेळी अवेळी मातृत्वाचा त्रास, नको लावू माझ्या गळ्याला फास, नको करू माझ्या बालपणीचा नाश. अगं माझी आई, अगं माझी आई, अगं माझी आई, सासू सासऱ्यांचा छळ कशी सोसावी मी ही काळ, तुम्हालाही लागेल झळप म्हणून सांगते कायदा पाळ गाई. अगं माझी आई, अगं माझी आई, अगं माझी आई, नको करू लग्नाची घाई, अजून मी 18 वर्षाची नाही, कायद्याने हा गुन्हा ग बाई. मित्रांनो, याच समस्या आजही देशासमोर आव्हान म्हणून आहेत. समुद्रात पाणी आहे मात्र पिण्यासाठी मात्र नाही. हे कुठेतरी थांबायला हवे. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, याप्रमाणे वर्तन करावे. भुकेल्यास अन्न देणं आणि तहानल्यास पाणी देणं ही आपली संस्कृती आहे. निदान इतके जरी केले तरी देशातील कुपोषण दूर होईल. त्याचबरोबर प्रत्येक माणसाने माणसाशी माणसासमोर वागले तर नक्कीच आपला भारत देश सुजलाम सुफलाम होईल. ज्या दिवशी या देशाची युवा पिढी सुसज्ज होईल, सुज्ञ होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल. आणि हे काम करण्यासाठी आजच्या दिवशी ज्या महामानवाचे खूप मोठे योगदान आहे त्यांचा सुविचार लक्षात ठेवला पाहिजे. ते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुविचार लक्षात ठेवला पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जाता जाता मी एवढेच म्हणू इच्छिते, आज संविधानाची झाली अंमलबजावणी, आज संविधानाची झाली अंमलबजावणी. भारत देश सजला माझ्या बाबासाहेबांच्या कायद्यानी, भारत देश सजला माझ्या बाबासाहेबांच्या कायद्यानी. मी माझ्या शब्दांना इथेच विराम देते. भारत माता की जय.